राम राम मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, गावाकडची टेस्ट या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावाकडच्या चुलीवरच्या आणि पारंपरिक पदार्थ तुम्हाला दाखवत असतो. एकदम घरच्या घरी कमी साहित्यात होणारा एक जबरदस्त पदार्थ आज आपण बघणार आहे. कमीत कमी तेलात, कमीत कमी साखर, कमीत कमी मीठ वापरून आणि कमीत कमी साहित्यात आपण कुठलाही पदार्थ एकदम सहज पद्धतीनं कसं बनवायचं ते आपण भरपूर ह्या अगोदर सुद्धा अशी भरपूर तुम्ही रेसिपी बघितली आहे. पण आज एक मस्त भन्नाट रेसिपी असणार आहे. ते म्हणजे या ठिकाणी बघा छानपैकी का नाही अशी द्राक्षाचा घड घेतलेला आहे. आता ह्या द्राक्षापासून जबरदस्त अशी तोंडाला पाणी सुटणार का नाही एक चटणीचा प्रकार असणार आहे. आंबट तिखट गोड. हां, ही सगळी चव का नाही हा एकाच पदार्थात तुम्हाला बघायला मिळणार आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम आहे, त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा असं बनवून खाऊ शकताय. म्हणूनच म्हटलं एक स्पेशल रेसिपी आज होऊन जाऊ दे. सर्वांनी कसं म्हणतेस? हो चालते की. इकडं मी द्राक्ष सुद्धा आहे नाही स्वच्छ धुवून घेतले. तर आता आपल्याला हे द्राक्ष काढून घ्यायचं आहे. त्यातले जे मनी आहेत का नाही ते काढून घ्यायचं. हो, म्हणजे स्वच्छ धुवूनच घ्यायचं, तसंच नाही घ्यायचं. कारभारने हो खर्च आलो मग. हो चालते की. झाल्यावर बोलो. हो बोलवतो. कसं होतं चटणी समजायला दाखवूया. हो चालते की. आहे की नाही? हो, असं आपल्याला सगळं नाही द्राक्षाचं मणी आपल्याला काढून घ्यायचं आणि छान लागतो चटणी. आंबट तिखट गोड असल्यामुळं ना चवीला खूप छान लागते. तर आता तुम्हाला आहे ना चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता तुम्हाला दाखवते. इकडे बघा भरपूर द्राक्ष घेतलेले आहे आणि 1 चमचाभर साखर घेतलेली आहे, 1-1.5 चमचा गूळ घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे. आपलं गावाकडचे टेस्टमधले ना हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला तेलपट लागणार आहे. तर आता आपण इकडं चुलीवरती आहे ना चूल पेटून आता कढई ठेवलेली आहे. तर आता आपण कढईत आहे ना पाणी घालूया. आता थोडंसं पाणी घातलेले आहे. तर यामधलं आपल्याला थोडं द्राक्ष आहे ना पाण्यामध्ये घालायचं. थोडं द्राक्ष आहे ना आपल्याला हे पाण्यामध्ये घालायचं आणि थोडं द्राक्ष आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे गूळ. आपण गूळ घेतलं होतं ना ते सगळं गूळ आपण यामध्ये घालूयात. साखर आपल्याला नंतर वापरायचं आहे आणि हे लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला आत्ताच वापरायचं आहे. थोडं आता वापरूया आणि नंतर थोडंसं आपल्याला वापरायचं आहे. आणि एक 5-10 मिनिटं आहे ना चांगलंच आपण हे शिजवून घेऊया. थोडंफार द्राक्ष आहे ना मऊ व्हायला पाहिजे. तर आता आपल्याला थोडं द्राक्ष आहे ना आपण हे बारीक चाकूनच आहे ना आपल्याला हे कट करून घ्यायचं. थोडंसं शिजवून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं. का म्हणजे तुम्हाला नंतर कळेलच. थोडंसं बारीक करून घ्यायचं, जास्त मोठं पण नाही ठेवायचं. म्हणजे चटणी खाताना आहे ना दाताखाली यायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. बघा आता झाकण काढलेले आहे, तर चांगलंसं शिजत आहे. तर आता आपल्याला मऊ झाले का नाही बघायचं. बघा आता थोडंफार मऊ पण झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. आपल्या गावाकडच्या टेस्टमधलं मिरची पावडर गूळ वगैरे घातल्यामुळे बघू शकता छान दिसतं आणि चटणीला सुद्धा आहे ना खूप छान होणार आहे चटणी. तर आता आपण इकडे बघू शकता तर मी कलबत्ता घेतलेले आहे. कलबत्त्यात आहे ना आपण हे द्राक्ष काढून घेऊयात. आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. अगोदर आपण फक्त द्राक्षेच आपण काढून घ्यायचं. म्हणजे आपण ते पाणी घेतलं ना म्हणजे ते बारीक होणार नाही द्राक्षे. त्यामुळं फक्त आपण द्राक्ष काढून घेऊन बारीक करायचं. मग नंतर आपल्याला सगळं बारीक करता येतं. द्राक्ष पूर्ण मऊ झालेले आहे त्यामुळे लवकर बारीक होईल. गरम आहे तोपर्यंत पटापट आपल्याला बारीक करून घ्यायचं. आणि शिजल्यावर आहे ना पूर्ण मऊ होते त्यामुळं वेळ लागत नाही काय नाही. आणि चवीला पण असं बारीक करून केल्यामुळं ना चांगलं लागतं. कुटायला लागत नाही काय नाही, पटकन असं दगडानं हे केलं तरी पण आहे ना कलबुट्यानं पटकन बारीक होते. करू शकते असंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. म्हणजे काय होते खाताना आहे ना चांगलं लागतं बारीक केल्यामुळं. हे बघा आता आपण कलबुत्यात आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. हे बघा असंच बारीक करून घ्यायचं. तर आता आपण हे काढून घेऊया.
एका भांड्यामध्ये आपल्याला सगळे काढून घ्यायचं. काय ते सगळं आपण पाणी वापरलं ना म्हणजे आपल्याला बारीक करता येत नाही, त्यामुळं फक्त आपण त्यातलं द्राक्ष काढून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं. बघा आता आपण हे पाणी आहे ना इकडं बारीक करून घेतो ना द्राक्ष, त्यामध्ये घालायचं. बघा आता आपण परत आहे ना चुलीवरती कढई ठेवलेली आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला चटणीला फोडणी द्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं, लई पण नाही घालायचं. तर आता आपण हे तेल थोडंसं आपण गरम करून घेऊयात. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आता आपण इकडे बारीक करून घेतलं होतं ना ते घालूया तेलामध्ये. ह्यामध्ये आपण भाजलेलं मिरची पावडर घालूयात. साखर आणि मीठ. आता आपण इकडे बारीक करून घेतलं होतं ना कालवतात ते घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी सांगतो तुम्हाला, ह्यामध्ये आपण गूळसुद्धा वापरलेले आहे, साखरसुद्धा वापरलेली आहे. दोन्ही वापरल्यामुळं ना चटणीला खूप छान चव येते, त्यामुळे इथं आपण दोन्ही वापरलेले आहे. बघू शकताय. आता आपण हे 5 मिनिटच आपण शिजवून घेऊयात. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. तर इकडे बघू शकताय चांगलं असं आहे ना, असं शिजलेले आहे. अजून तुम्हाला थोडंसं पातळ दिसते, पण हे गार झाल्यावर ना अजून घट्ट होते. यामध्ये आपण गूळ वगैरे वापरलेले आहे, त्यामुळे झाडसरपणा येतोय. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. दिसायला तर एवढं छान दिसतोय. चटणी खायला पण मस्तच लागणार आहे. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. बघा आता आपण ही चटणी आहे ना आपण इकडे डब्यात काढून घेऊया. पोरं आल्यावर आपण देणार आहे खायला, त्यामुळे इकडे डब्यात काढून ठेवते. तर आता इकडे बघू शकते चटणीसुद्धा आता गार झालेली आहे आणि आमची शिवांगी पण आलेली आहे. तर आता आपण चटणी घेऊया आणि चटणी कसं झाले बघूयात. दरपेल खा कसं झाले बघ. मी पण घेणार आहे जेवायला. या तुम्ही पण जेवायला. कसं झालंय? छान झालं ना. वाटतंय का? कशाच आहे कळलं नाही ना. द्राक्षाचं चटणी आहे. छान लागतंय. छान झालं ना. त्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आंबट तिखट गोड एक नंबर लागतोय. तर आम्हाला तर आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.